ईव्हीएम बाबत करण्यात येणारे आरोप निवडणूक आयोगानं फेटाळून लावलेत आणि या संदर्भात निवडणूक आयोगानं एक पत्रक जारी केलंय। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मोजणीमध्ये कुठल्याही प्रकारची तफावत झालेली नाही। मतमोजणी प्रक्रियेमध्ये सर्व नियमांचं पालन करण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं या पत्रकामध्ये म्हटलेलं आहे। आपण पाहूया निवडणूक आयोगाच्या या पत्रकामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे। ईव्हीएम बाबत आयोगानं हे स्पष्टीकरण दिलंय पत्रकामध्ये आणि या पत्रकात मध्ये म्हटलेलं आहे प्रत्येक मतदारसंघाच्या 5 मतदान केंद्रांसाठीची व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी आवश्यक आहे। व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी पूर्ण झाल्याशिवाय मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होत नाही। व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी झाल्याशिवाय विजयी उमेदवारांची घोषणा होत नाही। प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील निवडलेल्या 5 मतदान केंद्रांची व्हीव्हीपॅट स्लिप मोजणी 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी निरीक्षकांसमोर करण्यात आली। राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील 1440 व्हीव्हीपॅट युनिटची स्लिप गणना संबंधित कंट्रोल युनिट डेटासह केली आहे। जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार व्हीव्हीपॅट स्लिप आणि ईव्हीएम कंट्रोल युनिटमधील आकडेवारी ही समसमान आहे। मतमोजणीत कोणतीही तफावत आढळलेली नाही। मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन झालेलं आहे। एकूण 1440 एवढ्या व्हीव्हीपॅट्सच्या स्लिप्सची मोजणी करण्यात आली आणि या स्लिपच्या मोजणीनंतर जी राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर करण्यात आली, ही मोजणी केल्यानंतर अशी पडताळणी दिसून आली की त्यात पडलेली उमेदवार निहाय मतं आणि ईव्हीएममध्ये पडलेली उमेदवार निहाय मतं ही तंतोतंत सारखी आहेत। त्याच्यामध्ये कुठलीही तफावत नाही